हां, या 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 बसा बसा बसा. हां, काय अडचण तर नाही आली तुम्हाला आमच्या घर शोधावाला? अजी नाही ना जी, काय अडचण येईल तर नाव सांगलून ना तुमचं. हां, वाघ इकून कुत्र मारे म्हणून नाव सांगलून. अगदी करेक्ट अगदी करेक्ट, मा नावच आहे तसा. वाघ इकलं दारीला ना कुत्र मारून चांगलं पैसे कमवलं मी. म्हणूनच माझं नाव पडलं वाघ इकून कुत्र मारे. अरे वा, का बढिया नाव ठेवलं तुम्ही जी. अरे मग नाही तर का, पुऱ्या गावभर माझी ह्या आहे चर्चा. असा तसा माणूस आहो का मी. हां हां, मग चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. मग चला जाऊ दे त्या गोष्टी बरं. आपण आलो सोयरकीसाठी. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. मुलगी दाखवा. दाखवतो ना जी. काय परते का, काय घाई आहे का तुम्हाला? नाही जी बाप्पा, नाही 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 नाही, घाई नसे घाई नसे. तुम्ही आरामशीर दाखवा. थोडंसं आपण बातचीत करून घेऊ. नवरदेव कोणता हो, मुलगा कोणता हो, म्हणजे कोणाला पोरगी पाहिजे, कोणाचं लग्न करायचं आहे. हा निळ्या टी शर्टवाला नाही का, हा बसला आहे. टकला. मोहन मोहन, याचा मोहन नाव आहे. हाचा पोरगा. याच्यासाठीच पोरगी पावायची होती. आहे तर तसा चेहऱ्याला हँडसमच, गोल गोल चेहरा बिचाराचा. पण केसा काम नाही वापला रे बापू तुझं. अजी का करते जी, अनुवांशिक गुण आहे. मा बापाही टकला होता, मा आजाही टकला होता, मा आजाचा आजाही टकला होता. सगळे टकलच आहेत. काय कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. मग तुमच्या घरच्या बायाही टकल्या होत्या का जी? अरे हिटच्या बहीण माचा तर. तुम्हाला एक्झाम्पलच पाहिजे तर लग्न झाल्यावर पता चालून जायला. मला जेव्हा पोरा बारा होतील, एखादी पोरगी झाली तर समजून जाईल टकली होते का बिन टकली होते तर. चला मग जाऊ द्या. मग काही आणखी कोणता व्यवसाय करते, कोणता काम करते तो सांगा ना. मग सांगावचा काम पडला तर यायचा मुख्य व्यवसाय म्हणजे असा आहे का, दुसऱ्याचे कुत्र मारणे ना आपल्या घरचे कुत्रेले नाही का बड्यापैकी भात चारून मोठा करणे. आणि हल्ल्या भसी चारतात. कोणाच्या भसी चारावचे राहिला, कोणाच्या हल्ले चारावचे राहिलं ते हेच नेतात. गावामध्ये प्रसिद्ध माणूस आहेत मोहन भसी चारे. मग आणखी काहीतरी दुकान चालू करणार होता बापा. ते केलं असन. तुम्ही नको सांगा ना जी. मुलालाच सांगू द्या थोडासा काही व्यवसाय कोणता का करते बड्यापैकी, तर ज्याचा त्यालाच माहीत राहते. तर मग कसं आहे, मी दुसऱ्याच्या कुत्र्याला नाही का गोटं मारू मारू खेळाडतो ना, आपल्या घरच्या कुत्र्याला मस्त भात चारून मोठा करतो. ना मग त्याला इकून सणारी मस्त पैसे कमवतो. ना हल्ल्यानं भसी नाही का कोणी दुसरा चारा नाही आमच्या गावामधून. सगळ्याच्या हल्ल्या भसी, दूध देणार पराणी सगळे मीच चारतो. बढिया बढिया बढिया. चांगलाच मोठा व्यवसाय आहे तुमचा. मी तर कुत्रं मारून पैसे कमवतो, तुम्ही कुत्रं मोठं करून पैसे कमवत्या. भलताच मोठा व्यवसाय आहे. मग नाही तर का ताजी, आपला व्यवसाय म्हणजे व्यवसाय आहे, असा तसा काम करतो का मी. दुसऱ्याची मेहनत मजदुरी नाही करत. आपला बिझनेसच आहे तो. तर मग चांगली गोष्ट आहे. नोकरी चावकरीच्या मधामध्ये लागायचं नाही, आपला स्वतःचा व्यवसाय करायचा. चांगली गोष्ट आहे. मग नाही तर का, पोरगी दाखवा ना जी तुम्ही. आम्ही पोरगी बघासाठी आलो. कशी सोयरकी जोडून जाईल म्हणलो ना आज. अरे जुळल जुळल. चांगल्या पद्धतीनं व्यवसाय राहिला, मुलीला मुलगा पसंत आला, मुलाला मुलगी पसंत आली तर जुळणारच आहे ना. मग नाही तर का, आम्ही त्याच कामासाठी आलो ना. बाई कलावती. कलावती, येमा झेंडूचे गुलाबी फुलं धरून. झेंडूचे गुलाबी फुलं. अरे तसा नाही जी. आम्ही तिला तसाच हाका मारतो. मग ते बराबर नाही का आपला येते सजून धजून. तर मग बढिया गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर मग हे बघा, हे आहे आमची कलावती. वा 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 वा, बढिया बढिया. चांगलीच तर मुलगी आहे जी तुमची. बढिया पावा देखावाले सुंदर आहे, अति सुंदर आहे. अरे मोहन, उगा मुगा राहणार रे. नवरदेव माणसांना ज्या पोरगी पावाले तर जास्त नाही बोल. हे बाकीचेच लोक जास्त बोलतात. चांगली गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. मग का नाही, एकट्यामध्ये तुम्हाला बोलावण्यासाठी चान्स देतो ना मी. एकट्यामध्ये तुम्हाला कोणता संवाद करणे तो कर जा. मग घ्या चाय वगैरे घ्या. घेतून घेतून घेतून. तर मी तरी असा चाय तर जास्त नाही पित, पण पेईन थोडंसं आता. नसाल पित तर मग का नाही ठेवून टाकतो. काही गरजही नाही आहे आम्हाला अशी. नाहीतरी नाही का मनमानी साखर सरते का करत्या. बिना फालतू ना ते लोक येतात चाय नाश्ता करायचे मिसना. अरे जी का करते सांगू तुम्हाला. गावातले लोक दोन चार येते तसं पोरगी पावाचा काम पडला तर बड्यापैकी नाश्ता वगैरे खाऊन सणारी जातात आमच्या घरून. लमचेल फुकट खावाची सवय पडली आहे. का सांगू आता तुम्हाला. नको सांगा आता आम्हाला. तुमचाही लढगणाना मोठाच दिसते. तर पाय बेटा कलावती. हे नाही का, हा टकला नाही का, टकला दिसते नाही का, हे गुलाबी टी शर्टवाले, हे होत मुलगा. यायला तू पसंत करतेस का म्हणून हे सांगून दे आता. होट माहे, नुसता टकला ना टुकलाच माणूस आहे. का पसंत करावं आहे ह्याच्यामध्ये, काय असा ठेवला. अरे काय म्हणजे, अरे नोकरी चौकरी नाही कर, स्वतःचा बिझनेस आहे. कोणता बिझनेस आहे जी. माझाही असा मोठा जात बिझनेस आहे. म्हणजे नाही का, दुसऱ्याचं कुत्रं का नाही मारावचं ना, आपल्या घरचं कुत्रं मोठं करून निघावचं. बिझनेस तर चांगलाच आहे तुमचा. पण हे असा अनुवांशिकच गुण आहे का तुमच्यामध्ये टकलं, का तुम्हीच टकला तुमच्या घरातून. अजी नाही जी. माझा बापही टकला, माझा आजाही टकला, माझ्याचा आजाही टकला, सपच टकलं होतं. मग तुम्ही तसं काऊन ह्या केल्या तर काही विग वूग वगैरे लावून यावं पाहिजे. ह्या जमान्यामध्ये टकला सोपते का जी. सोपते म्हणजे तुमच्या माणसाच्या आवानी आवाज येते तर तो सोबून राहिला, आणि मी टकला आवाज तो मला काम नाही सोबत. अरे तुम्ही जन्मापासून जे थोडी माणसाच्या वाणी बोलतो, माझा घरा पल्ला आहे म्हणून बोलत आवाज. नाही तर का जनावराच्या वाणी बोलते तुम्ही.
उठ माय मी नाही लग्न करो. हां तुमच्या संग लग्न केलं गेलो तर ते पोराबारा टकलच होतील. अरे नाही होत टकलं. करून तर पहा एक वेळ. पोरा बारा. उठ माय सगळा पागलच माणूस आहे. काय ना बाईत बोलते. अरे चांगल्यानं बोला. लग्न होऊ द्या मग सगळ्यात काय करा. अजी बाबा मी नाही करू याच्यासोबत लग्न. अरे नसे देवाची तर पहिलाच सांगायला पाहिजे ना. ते माणसाच्या आणि बोलणारी पोरगी आणल्या तुम्ही. माणसाला तर नाही आणल्या. चक्का चुक्का तर नाही. अरे नोय ना जी. माणसाच्या आणि बोलते मग का चक्कर राहते का. नाही तर बापा तुमचा काही विश्वास नसे. तुम्हाला सकच आहे का माझं नातू घेतो टकलं होतील का म्हणून सेवानी करून राहिला तुम्ही. तर मग जाऊ द्या आता. माया पोरीला पावासाठी अशी तर लाईन लागते. नाही पसंत केला तर नाही पसंत केला आता का म्हणावचं आहे. अरे जाऊ द्या ना का करते आता. तुमच्यासारखं आलं काही ना गेलं काही लंबडीचं. पोरीला तर पसंत नाही केला तेवढी खूपसुरत पोरगी आहे आणि येते आलं काही ना गेलं काही करतेत. नालायक बेटा.